मुक्ता, अगं मुक्ते, काय झालं? कशाला रडते? कोण काही बोललं? ओरडलं तुझ्या? कोणी मारलंय तुला? मारलं का? हा? आई आई सांभाळ सांभाळ. काय करतो? हे बघ, ज्याने कोणी मारलंय ना मुक्ताला, त्याला या चाळीतून हाकलून लावतो बघ तू आई. बाबांनी हात उचलला माझ्यावर. धनु, मला माफ कर ग. आज मुक्तावर हात उचलला मी पहिल्यांदा. भान आलं मला. फार लढा लावला त्या पोरीला ग. आता मला वाटायला लागलंय धनु, तुझं बोलणं खरं ठरतंय. माझं प्रेम त्या पोरीच्या भविष्याच्या आड येतंय. मला माझी चूक सुधारण्याची संधी दे धनु. आणि त्या पोरीचं मन सुद्धा लग्नासाठी वळू दे ग. तर रामचं ना डोकं फिरलंय. तरण्या मुलीवर हात उचलायला लाज वाटत नाही त्याला? ए, तू तुझ्या भाषेने समजावतेस की मी समजावू त्याला? अरे बाबा ओ, शांत हो बाबा, जरा शांत हो. तो काय उगाचच हात नाही उचलायचा बाबा. हा, मला विचारू दे मुक्तीला, काय काय झालं बाई? काय झालं सांगशील का? ती तिथे रडते आणि तू काय विचारतेस तिला? तू जातेस की मी जाऊ त्याला विचारायला? अरे ओ बाबा, मी जाते. मी तुम्हाला सांगत होतो. जाते बाबा. थांब बाई, मी जाते. लवकर जा, लवकर जा. थांब रे. थांब मुक्ते. आणि लवकर ये विचारून. आले बाई, मी आले. मुक्ता, तू रडू नकोस. तू रडू नकोस. तुझा मामा आहे तुझ्या पाठीशी. हा, तू रडू नकोस. रामा, अरे बाबा रामा, काय काय बोललास तरी काय तू तिला? ओक्साबोक्षी रडतीये ती, आणि हात कशा पायी उचललास? मी फक्त तर लग्नाचा विषय काढला तिच्याशी. तर मला म्हणते मी अशा मुलाशीच लग्न करीन जो माझ्या सकट तुम्हाला पण सांभाळेल. अरे बाबा रामा, आता झालं ते झालं. 1-2 दिवस जाऊ देत, मग नंतर विषय काढूया. पण म्हणून काय तिनं असं बोलायचं माझ्याशी? अरे बाबा रामा, तुला एकट्याला इथं सोडून लग्न करण्याचा विचार ती कसा करेल बाबा? जरा दमानं घे, आपण निवांत बोलू तिच्याशी. मी बोलते तिच्याशी, तू जरा शांत राहा. काळजी करू नकोस, मी विचारतो राम. हा, तू घाबरू नकोस. आले बाबा आले. काय म्हणाला राम? विचार, हिलाच विचार. हिला काय विचारायचं? तू जाऊन आलीस ना, तू सांग ना. मुक्ते, लग्नाच्या विषयावरून असा गोंधळ करायचा असतो का? प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलीचं योग्य वेळी योग्य स्थळी लग्न व्हावं म्हणून. त्यात रामचं काय चुकलं ग? का? मी लग्न केल्याशिवाय राहू शकत नाही? मी बाबांना एकटं सोडण्याचा विचार करू शकत नाही आत्या. मी बाबांना सोडून जाणार नाहीये.
हे बघ मुक्ता, दुसऱ्यांचं काय आम्हाला माहित नाही, पण आम्हाला दोघांना तरी असंच वाटतं की तू लग्न करावंस. कारण तुझा बाप तुझ्या वयाच्या दुसऱ्या वर्षापासून याच स्वप्नात जगला की तो तुझं थाटामाटात लग्न करील. केवळ त्याच्या इच्छेसाठी तरी तू बाकी तुझी इच्छा. मला वाटतं मुक्ता, तू नीट विचार करावास. आणि हो, तुझ्या मनात दुसरं काही असेल तर. नाही रे मामा, तसं काही नाहीये. नऊ वाजले, बाबांना जेवण वाढून येते. आई, हे जे काही चाललंय ना ते बरोबर नाही चाललंय. हे सगळं आत्ता ताबडतोब विषय काढायची गरज होती का? अरे असं कसं म्हणतोस बाबा, कधी ना कधी तरी हा विषय काढायला हवाच ना. पण मग आत्ताच का? मुक्ते, मगाशी तुझ्यावर मी हात उचलला ना त्या. आई, बाबांना सांग मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये. आणि हो, त्यांनी माझ्यावर हात उचलला म्हणून रागवले नाही मी त्यांच्यावर. बाबा आहेत माझे, हक्क आहे त्यांचा. पण त्यांना सांग, सारखं सारखं लग्नासाठी माझ्या मागे नाही लागायचं. सांग तुझ्या नवऱ्याला. मुक्ते, कुठला बाप आपल्या मुलीच्या लग्नासाठी विनाकारण मागे लागतो का? हा, ते त्याचं कर्तव्य नाही आणि ते वेळेवर पार पाडणं गरजेचं नाही का? लग्न व्हायचं तेव्हा होईल. त्यांना सांग आधी जेवून घ्या. 9चा पोंगा होऊन गेला. धनु, मुक्ताला सांग की समोर बसल्याशिवाय माझ्या पोटामध्ये घास पण उतरत नाही. आई, त्यांना सांग जेवण झाल्यावर आत्ताशी बोलायला जाणार आहे मी. आणि तेव्हा त्यांनी मध्ये नाही पडायचं. सारी भिंत खचलेली ताठ उभी वादळात. तान्ह्याले कराचे ठोके त्याच्या हृदयात. बोट धरून चालतो एकलव्य जीवनात. अंधारी चालतो काटेरी पाय वाट. सांभाळता स्वतःला शोधी त्याची तो पहाट. मी समजून घेण्यापेक्षा बाबांना कळत नाही का ग? मी लग्न होऊन गेल्यावर त्यांची काळजी कोण घेणार? साध्या छोट्या छोट्या गोष्टी विसरतात. त्या सगळ्यांची आठवण मला करून द्यावी लागते.
नंतर ह्या सगळ्या गोष्टी कोण बघणार? म्हणून काय लग्न न करता राहणार आहेस काय तू? अगं मुक्ते, तुझ्या आई वडिलांनी या दिवसाचं स्वप्न पाहिलं होतं ग, की मुक्तीचं लग्न अगदी धूमधडाक्यात करायचं, काही म्हणजे काही कमी पडू द्यायचं नाही. त्यासाठीच तर तुझ्या बापानं पै पै जमवली बघ. त्यांना म्हणावं ते पैसे स्वतःच्या तब्येतीसाठी खर्च करा. माझ्या लग्नावर उधळायची काही गरज नाहीये. अगं मुक्ता, लग्न तर तुला करावंच लागणार. हे बघ, म्हणजे आज नाही, उद्या नाही, कधी ना कधी तरी करायचंच आहे ते. तर मग बाबांचा राग ओढावून घेऊन लग्नाला तयार होणं चांगलं दिसत नाही ना? सांग ना. मामा, मग तू का लग्न केलं नाहीस? अगं, कोणी मला मुलगीच दिली नाही बघ. आणि मला काय, लग्न करून आईला सोडून दुसऱ्यांच्या घरी राहायला जायचंय का? हा? लग्न का केलं? म्हणजे एकंदरीत काय, की तुम्हाला सगळ्यांना माझा कंटाळा आलाय आणि म्हणून तुम्ही मला इकडनं पळवायचा प्रयत्न करताय. ठीक आहे, पण माझं नाव पण मुक्ता आहे. मी लग्न नाही करणार म्हणजे नाही करणार, कळलं का? लग्न नाही करणार मी. अगं मुक्ते, ठीक आहे, लग्न नाही करणार आहेस? नाही. आलो मी. अगं ऐक हे बघ जरा. मला समजू नकोस, मी नाही करणार म्हणजे नाही करणार लग्न. या शालूचं काय करायचं सांग ना. एक एक पैसा जमवून साठवून तुझ्या लग्नासाठी मी हा शालू खरेदी केला. आम्ही इथे तुझ्या भविष्याची, लग्नाची स्वप्न रंगवायची आणि तू ती तोडायचीस. तुला आमच्या सगळ्यांच्या मनाची कदर नाहीये. तुझ्या मनाला येईल तसंच कर. हा शालू आहे ना, कुठल्या तरी विहिरीत फेकून दे, नाहीतर तुझ्या हाताने जाळून टाक. कर तुझ्या मनासारखं वाटेल ते कर. असा का रागवतोस रे मामा? ठीक आहे, देईन मी लग्नाला होकार, पण एका अटीवर. आणि ती मी बाबांना सुद्धा सांगितली. माझा होणारा नवरा एक तर घर जावई असेल किंवा बाबा माझ्या बरोबर येऊन राहणार. मुक्ते, असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस बाई. कुठल्याही वडिलांना हे नाही पटणार, बिलकुल नाही पटणार. सगळ्यांना इतकी जड झाली का गाई? आजपर्यंत एक क्षणही दूर नाही गेले बदपासून. त्यांना कायमचं सोडून कसं जाऊ?
प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण कधी ना कधी येणारच असतो मुक्ते. म्हणून कुणाच्याही बाबतीत इतकं हळवं होऊन असे नियम किंवा अटी घालू नयेत ज्याला दुसरा काही पर्यायच नसेल. माझी अट तुमच्या काळजीपोटीच आहे बाबा. जे मला पटत नाही तुझ्या बाबतीत आतापर्यंत सगळी कर्तव्य पार पाडली मी मुक्ते. हा कन्यादानाचा हक्क माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. माझ्या लग्नानंतर स्वतःला सांभाळणार असेल तर करीन लग्न. त्यात काय मोठी गोष्ट. धनू गेल्यानंतर तुझ्यासह मी मला स्वतःला सांभाळच की नाही. आता एवढी होतीस, एवढी वाढवली, स्वतःची काळजी नाही घेतली मी. आणि आता तर मला सांभाळायला तुझ्या कुटुंबाकडची सगळी मंडळी वाढली आहेत. मी नाही करणार का स्वतःची काळजी? हे बघ मुक्ते, मला तुला नटलेलं बघायचं आहे मांडवा. करशील ना लग्न?